दरम्यान मुंबईच्या नाहूर रेल्वे स्टेशनवरती तिकीट कर्मचाऱ्याशी मराठीत बोलणाऱ्याला मराठीत बोलल्यामुळे तिकीट नाकारल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केलाय। या प्रकरणी मराठी एकीकरण समितीकडून नाहूर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मला तू सांगणार कोण हिंदीत बोल। अरे महाराज कौन तू हिंदी बोल, मराठी नहीं आती तो मैं कैसे बोल दूं? मला हिंदीत बोल। कोण सांगणार तू? हाँ बोल ना आता। क्या मेरे को नहीं आती? मैं कैसे बोलूं? मला मराठी नाही येते, मी बोलणार नाही। तुला काय करायचं मैंने बोलला तू? मैंने कहा मला तू सांगणार कोण हिंदीत बोल। अरे महाराज कौन तू हिंदी बोल, मराठी नहीं आती तो मैं कैसे बोल दूं? मला हिंदीत बोल। कोण सांगणार तू? हाँ बोल ना आता। क्या मेरे को नहीं आती? मैं कैसे बोलूं? मला मराठी नाही येते। दरम्यान या सगळ्या प्रकरणाबद्दल मराठी एकीकरण समितीने काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। नमस्कार। परवा मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकावरती एक घटना घडली। माने नावाचे एक प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असताना तिकीट काढण्यास गेले असता त्या ठिकाणच्या जो तिकीट काढणारा जो कर्मचारी आहे त्यांनी त्यांना सांगितलं की तू मराठीत बोलू नको, हिंदी बोल, तरच तुला तिकीट मिळेल। आणि अशा घटना या महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईसारख्या ठिकाणामध्ये रेल्वेच्या विभागातून मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी केली जाते। हल्लीच नालासोपाराचं प्रकरण, टीसीचं प्रकरण खूप गाजलं। एका मराठी माणसाने मराठी बोलला म्हणून त्याच्याकडून माफी मागून घेतली आणि ती लिहून सुद्धा घेतली। तसंच हा प्रकार नाहूर स्थानकावरती आता घडलेला आहे। आणि खरं तर मुळात या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आणि मराठी भाषेची दरवेळी गळचेपी होणं हा दुर्दैवी प्रकार आहे आणि मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही याचा निषेध करतो। पण मराठी एकीकरण समिती असे किती ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे किंवा किती ठिकाणी जाब विचारणार आहे? सरकारने यावरती ठोस पर्याय काढावा आणि हा भाषिक कलह, प्रांतिक कलह थांबवा। मुळात मराठी राज्यातल्या या मुंबईसारख्या शहरातल्या या रेल्वेच्या नोकऱ्या मराठी मुलांना, तरुणांना द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।